कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन परिस्थिती आहे। सर्व बार, दारूची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांचे बेहाल झाले आहे। म्हणूनच लोक गावठी दारूकडे वळल्याचे दिसून येते। यावरूनच जास्त गावठी दारू विकणारे वाढलेले आहे। असे करत असताना अकोल्यातील 2 युवकांना बाबुळगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक बीटमध्ये अवैध मोहफुलांची दारू तयार करणं चालू असल्याची माहिती आहे। ही दारू शहरी भागातही पुरवल्या जाते। अकोला शहराचे तळीराम सकाळी 8 ते 12 वाजताच्या वेळेस आड मार्गाने दारूची वाहतुकी करत आहे। या सर्वांना पातूर पोलिसांची मूकसंमती आहे का, असा प्रश्न पडला आहे। मोहफुलांची दारू 1 लिटर 300 रुपयाला विकली जाते। देशी विदेशीचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य लोक हे मोहफुलावरच आपली तहान भागवत आहेत। पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाबुळगाव येथील बीट जमादार यांनी अकोला येथील शुभम रमेश गावंडे राहणार पोळा चौक, राहुल सुनील मेसरे राहणार बाळापूर नाका या दोघांना अवैध मोहफुलाची दारू वाहतूक करताना पकडले। त्यांच्याकडून अंदाजे 62,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास बाबुळगाव बीट जमादार जायभाये करत आहे। विदर्भ न्यूज करिता अकोला येथून वर्षा मोरे।